मृत्यू म्हणजे जीवनाचा कायमचा अंत ही समजूत चुकीची आहे। तसे असेल तर जन्माला कोण येते? मृत्यू हे अवस्थांतर आहे। देह गळून पडला नाहीसा झाला तरी प्रत्यक्षात देह चालवणारा आत्मा अमर आहे। ज्याला म्हणून आकार आहे, त्रिमितीत असणारी प्रत्येक वस्तू कधी ना कधी नाहीशी होणे अटळ असते। बदल हा सृष्टीचा नियम आहे। जडवस्तू सतत दुसऱ्या कशात तरी रूपांतरित होत असते। जड जगत सतत अवस्थांतराच्या स्थितीतून जात असते। शरीराचे व्यवहार चालवणारे चैतन्य निराकार आहे। मानवी डोळे अद्ययावत उपकरणेही त्याला पाहू शकत नाहीत। त्यामुळे बहुधा त्याला अवस्थांतराचा नियम लागू होत नसावा। जग सतत बदलत असते, नव्या रूपामध्ये सामोरे येत असते। उपजे ते नासे, नासले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा हा ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील 159वा श्लोक आहे। उष्णतेमुळे तळ्यातील पाणी दिसेनासे होते, तळे कोरडे पडलेले दिसते, पण याचा अर्थ पाणी नाहीसे झाले असा होत नाही, ते डोळ्यांना दिसत नाही एवढेच। मनुष्य मृत झाल्यानंतर स्थूल देह दिसेनासा होतो, पण त्याचे अस्तित्व सूक्ष्म रूपात कोठेतरी शिल्लक राहत असले पाहिजे। ते डोळ्यांना दिसत नाही याचा अर्थ ते नसते असा नाही। पुनर्जन्म हा त्याचा होत असतो। जन्माला आलेल्या जीवाचा प्रवास मृत्यूच्या दिशेने होत असतो। जड चेतन साऱ्या वस्तुमात्रांना मृत्यूच्या चक्रातून जावे लागत असते। अनेक वर्षांपूर्वी कधीतरी सूर्यालाही मृत्यू असतो हे मी वाचले। त्या क्षणाला ते वास्तव स्वीकारण्याच्या माझ्या मनाची तयारी नव्हती। इंद्रियांना जे दिसते ते विशिष्ट काळासाठी निर्माण होत असते। अखेरची घटिका अंत कोणालाच चुकलेला नाही। मोजक्या विशिष्ट उंची गाठलेल्या जीवांचीच यामधून सुटका होत असावी, निदान जाणकार तसे सुचवतात। उत्क्रांतीचा प्रवास मुक्तीच्या दिशेनेच होत असला पाहिजे। सापाला त्याची काठ टाकावी लागते, त्याप्रमाणे आत्मा स्थूल देहाला सोडून सूक्ष्म देहाने अन्यत्र कुठेतरी दुसऱ्या एखाद्या अज्ञात मितीमध्ये जात असतो। स्थूल शरीराचे व्यवहार थांबल्यानंतर सूक्ष्म देह शरीराबाहेर पडतो। तो देह ज्या परिसरात राहत असतो तेथे तो काही काळ घुटमळत राहतो। अनेक वेळा पिंडाला कावळा शिवत नाही। कावळा शिवल्याशिवाय अन्य जीव पिंडाला स्पर्श करणे टाळतात। पिंडाजवळ काहीतरी असल्याची जाणीव या जीवांना होत असावी, कारण पिंडापासून 8-10 फुटावर ठेवलेली तीच वस्तू पक्षी खाताना दिसतात, पण पिंडापासून जेमतेम 1-1.5 फूट अंतरावर येऊन पिंडावर तीच वस्तू पाहू नये कावळा तिला चोच लावित नाही। डोळ्यांना जड शरीर दिसत असते। या जडदेहाचे व्यवहार ज्या प्रेरणेने चालवले जातात ते सूक्ष्म शरीर डोळे पाहू शकत नाहीत। वैज्ञानिक उपकरणांनाही ते दिसत नाही। पुनर्जन्म हा त्या ऊर्जेच्या स्रोताचा होत असतो। तो स्रोत पाहता येणे शक्य झाल्यावरच तो पुढे कसा प्रवास करतो हे तपासणे शक्य होईल। डार्क एनर्जी, डार्क मॅटरचा पूर्ण उलगडा झाल्यानंतरच या स्रोताचा मागोवा घेणे जमेल। नजीकच्या भविष्यात तशी वैज्ञानिक उपकरणे तयार करणे शक्य होईल का, यावरील आपले मत कळवावे ही विनंती आहे। आज गुढीपाडवा, साऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा। चाकोरी बाहेरचे विषय समजून घेण्यासाठी एका खुल्या व्यासपीठावर एकत्र येण्याचा संकल्प आपण साऱ्यांनी मिळून करूया। धन्यवाद।